उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी लोकशाही मराठीशी बोलताना आपल्या अनेक आठवणी जागवल्या। पतंगराव कदम यांच्या मृत्यूनंतर आमच्या कुटुंबांना आधार देण्याचं काम अजितदादांनी केलं असं म्हणत पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे। तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील अनेक आठवणी खासदार विशाल पाटील यांनी लोकशाहीशी बोलताना सांगितल्यात। सांगलीचे खासदार विशाल पाटील साहेब आपल्या सोबत आहेत। सर, बारामतीला आलात, लाडक्या नेत्याला निरोप दिलात, काय भावना आहे? पहिला काल विमानात दिल्लीला चाललेलो उतरला ही जी दुःखद बातमी मिळाली, म्हणजे हा धक्का न सहन करण्यासारखा होता। दादांना ह्या महिना दोन महिन्यात सारखा संपर्क होता। आम्ही सांगली महानगरपालिका असेल, सांगली जिल्हा परिषद असेल, कुठेतरी आपण एकमेकाला समझोता करून लढूया असा आमचा निर्णय झाला होता। त्याबाबत सातत्याने चर्चा होती आणि दादा आमच्या तरुणांना एवढं प्रेम द्यायचे, एवढं सहकार्य द्यायचे, चुकलं तर तोंडावर सांगायचे, विशाल तुमचं चुका लागले, आणि आहोजावशी कधी बोलत नव्हते, तुमचं चुका लागले आणि हा विशाल तुम्ही चांगलं करताय। ग्रामपंचायतीला काय अडचणी असतात, त्या जिल्हा परिषदेत काय अडचणी असतात, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन होते त्या ठिकाणी काय अडचणी असतात, अर्थात राज्याचं अडचण कंपनी पेश केलं तर राज्य कसं चालवायचं माहितीच होतं, पण सामान्य माणूस त्यांच्याकडे काय येऊ शकत होता? कारण जर सामान्य माणसाने आपल्या गावचा एक प्रश्न मांडला तो दादांना समजायचा, कारण दादांना माहित आहे की राजकारण कसं चालते। असा माणूस पुन्हा असा सहज निर्माण होत नाही। मी म्हटलेलो एक मोठ्या वृक्ष, म्हणजे पवार साहेबांसारख्या मोठ्या वृक्षाच्या सावलीत दुसरं वृक्ष मोठं होणं सोपं नसते, त्यात काहीतरी गुणच लागतात जे अजितदादांचे होते, जे स्वभावात होते। त्या सगळ्या भावना आणि आठवणी खासदार पाटील साहेबांनी या ठिकाणी लोकशाहीशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत। लोकशाही चंद्रशेखर भांगे, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।